हॅलो, सो आता आपण रेवदंडा बीचवर आलेलो आहोत। एकदम स्वच्छ आणि सुंदर असा हा बीच आहे। मागे छान सूर्यास्त होतोय आणि आपली जी प्रॉपर्टी आहे जिथे आपण आज राहिलेलो आहोत ती बघा, ती नारळाची झाडे, तिथे आपली प्रॉपर्टी आहे जिथे आपण स्टेकेशन केलेलं आहे। हा रेवदंडा फोर्ट आहे संपूर्ण आणि या फोर्टला अगदी लागूनच ती प्रॉपर्टी आहे। हा बीच जर तुम्ही बघाल तर किती सुंदर आणि स्वच्छ असा बीच आहे। लाटांचा आवाज आणि होणारा सूर्यास्त, वाह मस्त। हे बघा, हे लोक फोटोग्राफी करतात, इथे छान फोटोज व्हिडिओज काढतायत। खूपच छान वातावरण झालेलं आहे। हाय, हॅलो, नमस्कार मंडळी। सो आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी स्टेकेशनचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे रिसॉर्टचा। आणि आज आपण परत एकदा अलिबाग साईडचं जे रेवदंडा बीच आहे तिथल्या स्टेकेशनबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे। सो या रिसॉर्टचं नाव आहे ला मेर आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकताय की ती ब्युटिफुल निसर्गरम्य असं हे ठिकाणी वसलेलं हे रिसॉर्ट आहे। आणि तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे, ते म्हणजे जस्ट रिसॉर्टवरनं 1 मिनिट वॉकिंग डिस्टन्सला हे बीच आहे। रेवदंडा जो बीच आहे तो बीच आहे। डायरेक्ट ॲक्सेस आहे, प्रायव्हेट ॲक्सेस आहे आपल्याला बीचचा। हे कबानावाले रूम्स आहेत या साईडला आणि खूप छान थंडगार हवा येते। इतकं मस्त वातावरण आहे ना इथे। इव्हिनिंगला पण मी तुम्हाला या साईडला दाखवणार। मस्त इथे झोके आहेत, त्या झोक्यांवर तुम्ही चिल करू शकतात। समोर बघा समुद्र। सो प्रायव्हेट ॲक्सेस आपल्याला ह्या बीचवर जाता येणार आहे। हा समोर जो दिसतोय तो रोड पूर्ण बीचवर जातो। या संपूर्ण रिसॉर्टचं जे टूर आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। त्या व्यतिरिक्त इथलं फूड अँड सगळं मी या व्हिडिओमध्ये कवर करेल। सो चॅनलला नवीन असाल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मस्त नारळाची झाडं आहेत पूर्ण परिसरामध्ये, स्विमिंग पूल आहे, जेवण पण खूप डिलिशियस जेवण असणार आहे। सो आय एम सुपर एक्सायटेड तुम्हाला सगळं दाखवण्यासाठी। या साईडला ज्या आहेत त्या सगळ्या डिलक्स रूम आहे। रूमचा टूर पण मी तुम्हाला करून दाखवते एकदा, रूम कशा आहेत। डिलक्स रूम बघून घेऊ। सो ही आहे आम्ही बुक केलेली रूम, डिलक्स रूम आहे। स्पेशियस अशी रूम आहे। इथे सोफा दिलेला आहे, सेंटर टेबल आहे, किंग साईज बेड, AC रूम आहे संपूर्ण। या साईडला छोटा टेबल आहे जिथे तुम्ही तुमचे हे ठेवू शकतात, बॉटल्स अँड ऑल। चार्जिंग स्लॉट्स पण आहेत त्या बाजूला दोघे साईडला। आणि इथे दिलेला आहे मिरर, ते कपडे टांगण्यासाठी छान जागा केलेली आहे। हे आहे आपलं वॉशरूम, खूप क्लीन आणि स्पेशियस असं वॉशरूम आहे। सो रूमच्या बाहेरचं पण मी तुम्हाला एकदा, रूमच्या बाहेर लगेचच खूप ब्युटिफुल असा नजारा आहे। त्या साईडला जर इथे चेअर्स दिलेले आहेत, तुम्ही इथे ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्स एन्जॉय करू शकता त्या चेअर्सवर बसून। हा आहे आपला स्विमिंग पूल। मस्तपैकी संध्याकाळी मी स्विमिंग करणार आहे हा स्विमिंग पूलमध्ये। खूप क्लीन असं स्विमिंग पूल आहे आणि सगळं इथे ऊन आहे, म्हणजे लाईक इट इज 12 o'clock आफ्टरनूनचे आणि स्टील इथे वातावरण तुम्ही बघू शकता किती छान गार हवा आणि मस्त सावली आहे सगळ्या झाडांची। सो असं हे रिसॉर्ट, इथले प्राइजेस पण खूप अफोर्डेबल प्राइस आहे। ते बंगळी पण दिलेली आहे बघा। या साईडला छोटासा किड्स प्लेइंग एरिया आहे
आणि ते समोर दिसतंय ते त्यांचं रेस्टॉरंट आहे, इन हाऊस रेस्टॉरंट आहे. ते घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. जेवणामध्ये आम्ही ऑर्डर केलेलं आहे, ही आहे आपली चिकन सुक्का थाळी. त्याच्यामध्ये आहे आपल्याला राईस, चिकन, हे सुक्का आहे, ही ग्रेव्ही आहे, सोलकढी, त्याच्यासोबत स्वीट म्हणून गुलाबजामुन आणि चपाती. स्टार्टरमध्ये आम्ही ऑर्डर केलं आहे, हे चिकनचं एक स्टार्टर आहे, ही आपली सुरमई आणि ही पॉपलेट. सो इथे मस्तपैकी छान स्नॅक्स टाईम झालेला आहे आणि हे स्नॅक्स एन्जॉय करत आहे. स्नॅक्समध्ये आलेले आहे बटाटा मिक्स भजी आहेत, बटाटा आणि कांदा भजी आणि मॅगी, आणि तोताराम चहा एन्जॉय करतो आहे. ह्यांच्याकडे बेसिकली 3 टाईपचे स्टेज आहेत. एक म्हणजे कबाना, जो की बीच फ्रंटचा आहे, हा समोर जो दिसतोय तो कबाना आहे. आणि एक आम्ही ज्याच्यामध्ये राहतो आहे तो डिलक्स आहे, आणि एक एक्झिक्युटिव्ह, असे 3 टाईपचे स्टेज आहे. तर त्यांचे प्राइजेस वारी करतात. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर दिलेला आहे, सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकतात. स्टे ट्यून.